नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत गाजरचा हलवा। थंडीचा सीझन आहे, बाजारामध्ये लाल रंगाचे गाजर तुम्हाला सहज मिळतील। मस्त रसरशीत असा गाजरचा हलवा बनवूया। तर चला रेसिपी सुरू करूया। गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजर मी धुवून घेतलेले आहेत। आता गाजरवरून ह्याच्याने साल वरची पातळ साल अशी गाजरची काढून टाकायची, ज्याच्यामुळे या वरच्या ज्या शिरा असतात त्या पण निघून जातील, त्या गाजरच्या हलव्यामध्ये जाणार नाहीत खाताना वगैरे। म्हणून वरची पातळ अशी साल आपण ह्याने काढून घेणार आहोत। जसं बटाटा सोलतो ना तसं हे सोलून घेणार आहोत। वरची हलकी पातळ साल काढायची। आता हे सोलून घेऊया आधी। आपण इथे गाजर सर्व सोलून घेतलेले आहेत, वरच्या पातळ साल काढून घेतलेले आहेत, वरच्या शिगरा पण गेलेला आहे आणि मागचा आणि पुढचा भाग मी थोडा थोडा कटिंग केलेला आहे। सुकलेला असतो आणि पाठीमागे थोडासा खोड असतो, म्हणजे मुळाचा भाग असतो, तो मी काढून टाकलेला आहे। मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा। आता हा गाजर किसून घ्यायचेत आपल्याला, मोठ्या किसणीवर किसून घ्यायचेत। आपण जास्त बारीक किसणी वापरणार नाही आहोत, मोठी किसणीचा वापर करणार आहे। मोठ्या किसणीवर आपण आता हे गाजर किसून घेऊया। इथे आपले गाजर सर्व किसून झालेले आहेत। जाड किसणीवर आपण गाजर किसून घेतलेले आहेत, मस्त लाल असे गाजर आहेत। आता आपण गाजर हलवा करायला घेऊया। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला। यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। इथे आपलं तूप आता विरघळलेलं आहे। यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत जे मी कट करून ठेवले होते, ते भाजून घेणार आहे। थोडं हलके तुपावर ना गरम करून घेणार आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही घेऊ शकता। ते आपण काजू आणि बदामच घेतलेले आहेत, जे तुकडे करून ठेवलेले हलके तुपावर परतून घ्यायचे आहेत। इथे आपण काजू आणि बदाम फ्राय केले होते तुपामध्ये, ते काढून घेतले। आता इथे गाजर आपण जे किसून ठेवलेत ते घालणार आहोत। गाजर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता तुपावर। इथे आपण गाजर घातलेले आहेत। आता आपण हे गाजर, किसलेला गाजर थोडा हलका तुपावर परतून घेऊया। आता गाजर आपल्याला तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे। गाजर मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तूप घातलं आहे त्याच्यामुळे गाजर तर खाली लागणारच नाही आहे, आणि तूप नाही घातलं तरी गाजर खाली लागत नाही। असं काही नाही की तूप घालायलाच पाहिजे, किंवा काही डालडा वगैरे काही लोक घालतात, काही घालायची गरज नाही। बिना तुपाचा पण गाजर हलवा होतो आणि तितकाच छान होतो। मी शक्यतो बिना तुपाचाच करते, कधी इतर वेळेला केला तर। खूप चांगला होतो बिना तुपाचा हलवासुद्धा, कारण गाजरला पाणी सुटत जातं, त्याच्यामुळे गाजर काही खाली लागत नाही। आता हे गाजर आपण पहिले चांगले परतून घेणार आहोत। मीडियम गॅसवर गाजर आपण 5 मिनिट तुपावर चांगले परतून घेतलेले आहेत। जास्त भाजत राहायचे नाही आहेत, गाजर आपल्याला शिजवायचे आहेत, त्यामुळे ते काय असे शिजणार नाही। आता 5 मिनिट आपण यांना तुपावर चांगले परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत। आधी दूध आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। दुधावरच आपण हे गाजर शिजवून घेणार आहोत। दूध तापवलेलं होतं आणि होम टेम्परेचरवर त्याला मी कोमट असं ठेवलं होतं। एकदम कडक दूध नाही आहे, कोमट दूध आहे। पण दूध आधी तापवून घेतलेलं आहे चांगलं। दूध कच्चं दूध वापरायचं नाही, नाहीतर फाटू शकतं ते। तापवलेलं दूध वापरायचं। आता दुधाला थोडा कड येऊ द्यायचा आणि दुधावरच आपल्याला गाजर पहिले शिजवून घ्यायचे। याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रकारचा खवा मावा टाकायची काही गरज नाही, दुधावरच गाजर हलवा छान होतो, दूध साखरवर। आता इथे गॅस फास्ट ठेवलेला आहे। दुधाला उकळ येते, त्यामुळे आपण हे हलकं हलकं ढवळून घ्यायचं आहे। दुधामध्ये गाजर पूर्ण मिक्स करायचे। आता दूध आपलं तापवलेलं आहे, आणि तापवलेलं असताना सुद्धा जर दूध फाटलं गेलं तरी काही टेन्शन नाही, तरी तुम्ही गाजरचा हलवा बनवू शकता आणि त्याला तितकीच चांगली चव लागेल, काही प्रॉब्लेम नाही दूध फाटलं तरी। त्यामुळे दुधामध्येच गाजर शिजवून घ्यायचे आता आपल्याला हे, कारण आता गाजर स्वतःचं पण पाणी एक्स्ट्रा सोडणार आणि दूध आहे, त्याच्यामुळे गाजर शिजायला थोडा वेळ जाणार। फास्ट गॅसवर गाजर शिजवायचे नाही आहेत, गॅस स्लो किंवा मीडियम ठेवायचा आहे आणि गाजर शिजवून घ्यायचे। शक्य असल्यास झाकण ठेवायचं, जेणेकरून गाजर पटकन शिजले जातात।
आता आपण हे गाजर चांगले शिजवून घेणार आहोत. 10-15 मिनिटं आपल्याला लागतील दुधावर गाजर शिजवायला. मध्ये सतत ढवळत पण राहायचं आहे. तसंच ठेवून द्यायचं नाही, झाकण ठेवायचं, शिजवून घ्यायचं आणि सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली लागणार वगैरे नाही, साईडला वगैरे लागणार नाही. सतत ढवळत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. आता आपण 10 मिनिटं तरी गाजर दुधावर शिजवून घेऊया. आधी 15 मिनिटं आपण गाजर दुधावर शिजवून घेतले. दूध आपलं आटलं नाही आहे, कारण गाजरला पण पाणी सुटत जातं. मी झाकण न ठेवता हे शिजायला घेतलेलं आहे. मीडियम गॅसवर शिजवते. 15 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटापेक्षा जास्त झाले, 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ना याच्यामध्ये साखर घालूया आणि हे अजून शिजवून घेऊया. साखर घातल्यावर सुद्धा तिला एक्स्ट्रा पाणी सुटेल. इथे मी 1 वाटी साखर घालत आहे. आता इथे 1 वाटी साखर घातलेली आहे. साखर तुमच्या अंदाजाने घाला, कमी गोड तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार. आता मिक्स करून घेऊया साखर. आता साखरेला पण पाणी सुटेल. मी दूध पूर्ण आटवलं नाही यासाठीच, कारण साखर पण विरघळेल आणि दूध आणि साखर एक मिक्स होऊन जातील आणि अजून थोडंसं त्याला पातळपणा येईल, पाणी सुटेल. आता बघा पुन्हा पातळ झालं ते गाजर आपले शिजलेले आहेत, पण अजून आपल्याला त्यांना चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता साखर आणि दूध हे मिक्स केलेलं आहे. आता मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा खवा मावा काही घातलेला नाही आहे. आता मीडियम गॅसवर आपण पूर्णपणे साखर आणि दूध जे आहे ते पूर्णपणे आटवणार आहोत आणि सुका करणार आहोत हे हलवा. आता तुम्ही बघू शकता हलवा एकदम सुकला आहे. 20 मिनिटं तरी आपल्याला लागली दूध आणि साखर मेल्ट झाल्यानंतर ते पूर्ण सुकवायला, त्यातलं पाणी सुकवायला गाजरमधलं. इथे आता हलवा बऱ्यापैकी सुकलेला आहे. यामध्ये आपण थोडीशी वेलची घालूया. 1 चमचाभर वेलची पूड घालत आहे. यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालत आहे मी वरून. थोडेसे आपण नंतर गार्निशिंगला ठेवूया. ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, मिक्स करून घेऊया. आपला इथे रसरशीत असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मावा खवा काही वापरलेला नाही आहे. आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. एकदम रसरशीत असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकता, एकदम रेडिश कलर आहे. आपला इथे हलवा तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व करूया. आपला इथे गाजरचा हलवा तयार झालेला आहे. मस्त रसरशीत असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.